नमस्कार मित्र. निवडणुकांच्या माहोलमध्ये अब की बार 400 पारवाली घोषणा जी सुरुवातीला जोरदार गाजत होती, त्या घोषणेला आताशा खीळ बसली आहे किंवा काहीशी मरगळ आली आहे, असं सध्या सगळीकडे वातावरण आहे. काही राजकीय विश्लेषक मोदी आणि शहांची वारेमाप स्तुती करत असतात आणि या दोघांना काहीच अशक्य नाही असंही सांगत असतात. तसं असेलही, मी नाकारत नाही, कारण हे खरं आहे की राजकीय डावपेच वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात आपला दबदबा निर्माण करून ठेवलेला आहे. सध्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल काय सांगायचं. गृहमंत्री म्हणून त्यांचं कर्तृत्व वादातीतच आहे, पण हे जेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले होते त्या दरम्यान त्यांनी पक्षांतर्गतच नव्हे तर NDAच्या मित्रपक्षांनाही शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बऱ्याच राज्यात उलथापालथीही झाल्या होत्या. तो त्यांच्या कार्यपद्धतीचा एक भाग आहे. मोदींच्या नेतृत्वाखालचे सरकार देशात मागच्या 10 वर्षात अतिशय मेहनतीनं विकासाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न करते. पण 2014 आणि 2019च्या निवडणुकांमधले सलग पराभव जे पचवलेत विरोधकांनी, त्या विरोधकांनी मात्र यंदा 2024ला चंगच बांधलाय की मोदींना हॅट्रिक करू द्यायची नाही. पण राहुल गांधींसारखा विरोधी पक्षाचा नेता हे साध्य करू शकेल असं वाटत नाही. मोदींनी देशभरात जनसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना या तळागाळापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. गरीब आणि मध्यम वर्गातल्या महिलांना मोदींच्या उज्ज्वला गॅस योजनेनं बराच दिलासा दिलेला आहे. PM आवास योजना असो की किसान सन्मान योजना, पंतप्रधानांचं लक्ष हे निम्न मध्यम वर्गाच्या भल्याकडे जास्त होतं, हे सामान्य माणूस जाणतो. आता विकास कामांच्या सोबतीला या राष्ट्रासाठी भूषणावळ ठरणाऱ्या चांद्रयान मोहिमा असोत की ब्राह्मोस अग्नीसारख्या मिसाईलचं उत्पादन, यानंतर 500 वर्षांचा कलंक मिटवत उभारलेलं राम मंदिर, अर्थात राम मंदिर हे काही सरकारचं काम नव्हतं, ते श्रीराम जन्मभूमी ट्रस्टनं आणि त्यासाठी जगभरातल्या हिंदूंनी पैसा दिलेला आहे. पण या उभारणीत जे सरकारी आणि न्यायिक अडथळे जे आले होते ते मात्र दूर केले मोदींच्या येण्यानं, दूर झाले मोदींच्या येण्यानं. तशाच पद्धतीनं काश्मीरमधलं 370 कलम हटवलं गेलं. एवढी चमकदार कामगिरी करणाऱ्या सरकारला पुन्हा एकदा आम्हालाच निवडून द्या असं म्हणण्याचा, या कामांच्या जोरावर मतं मागण्याचा अधिकार आहेच. पण या सगळ्या सकारात्मक गोष्टींकडे बघूनच पुढच्या 5 वर्षात मोदींच्या नेतृत्वात आणखीही बऱ्याच योजना पार पाडायच्या आहेत. त्यासाठी बहुमताचा आकडा हा नुसता पार करायचा नाही, त्याही पलीकडे जायचं आहे. म्हणूनच अब की बार 400 पार किंवा अब की बार 400 पार ही घोषणा मोदीजींनी दिलेली आहे. या अब की बारवाल्या घोषणेनं विरोधक, डावे, हिरवे हे जे काही विचारवंत आहेत त्यांचं धाबं दणाणलं एवढं निश्चित. भारतीय जनता पक्षाचा हा सुसाट निघालेला वारू, हा अश्वमेध कुठेतरी रोखायलाच हवा असं यांना वाटू लागलं आणि तीव्रतेने वाटू लागले बरं का. कारण मागच्या 10 वर्षात हे एवढं केलंय तर पुढच्या टर्मला मोदी शहा नेमकं काय करतील याचा काही नेम नाही, असंही काही देशविघातक शक्तींना वाटतंय. या घाबरलेल्या विरोधकांना आता आसरा कशाचा आहे तर जातीयवाद, धार्मिक तेढ आणि त्यातून इस्लाम खतरेमेची हाक देत मुसलमानांना चुचकारणं, त्यांचं लांगुल चालन करत त्यांना संघटित करणं आणि 3 तलाक, 370 कलम, एकापेक्षा जास्त बायका, बहुपत्नीत्व आणि त्यातून 1.5-2 डझन पोरं काढणं याला प्रोत्साहन देण्याचा कुटील कारस्थान मागच्या 2 ते 3 वर्षात आपल्याच देशात अगदी योजनापूर्वक सुरू आहे. शस्त्रनिर्मिती आणि त्यांच्या विक्रीमध्ये दलाली करणाऱ्या काही देशांचा मोठा राग नरेंद्र मोदींवर आहे. कारण शस्त्रांची आयात मोदींच्या मेक इन इंडियामुळे फारच कमी झालेली. त्यामुळे या देशांना आणि दलाल कंपन्यांनाही पुन्हा मोदी भारताचे पंतप्रधान बनले तर अवघड जागचं दुखणं ठरणार आहे. या कंपन्यांकडून भारतात निवडणुका लढवण्यासाठी विरोधकांना मोठा फंड दिला जातोय. ज्या देशात आजवर मुसलमानांची लोकसंख्या ही 80च्या तुलनेत 20% मानली जात होती, म्हणजे 80% हिंदू आणि 20% मुसलमान, त्या देशात ते 20% कसे वाढतील, ती लोकसंख्या कशी वाढेल यावरही बराच फंड खर्च केला जातोय. हा फंड अर्थातच विदेशातून येतोय. MIM, त्या MIMचा खासदार मूल्यांचा कैवारी असदुद्दीन ओवैसी यानंतर मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येचं कौतुकच केलंय. काय बोलतोय बघा तुम्हीच. माशाल्लाह से हमारी आबादी तो इतनी बढ़ रही कि RSS परेशान हो गए कि विश्व हिंदू परिषद का धर्म संसद हुआ तो वहां पर बोले 4 पैदा करो, खुद तो एक नहीं पैदा कर रहे, 4 पैदा करना कहते. अच्छा, अगर नहीं पैदा हो रहे तो एक नहीं, ऐसा नहीं.
अगर नहीं पैदा कर सकते तो औरंगाबाद में एक पान की दुकान है। देखो आप कितना हंस रहे इम्तियाज जलील। वो पान की दुकान का नाम क्या है? तारा पान शॉप। तारा का जाके 5,000 का पान खाओ, टन टनाटन फायदा होता। आता हे 4-4, 5-5 पोरांना जन्म देणार असं बोललं जात असताना सद्यस्थिती काय याचंही जरा आकलन करून घ्या। हर चीज का महंगाई बहुत ज्यादा हो रहा है, गरीब आदमी को मतलब रोजगार नहीं है। इसीलिए हम लोग तहसील को सोच के दिए कि अब इंसान इनको भी देखा जाए 5 साल बैठा करके ये क्या करते हैं हमारे लिए। अच्छा, तो अगर प्रधानमंत्री राहुल बनते हैं कोई बनते, उससे कोई फर्क नहीं पड़ता? नहीं, प्रधानमंत्री राहुल बनेंगे तो बहुत अच्छी बात है और गर्व की बात है। गर्व की बात है? बिल्कुल। कैसे? इसलिए कि वो कुछ करने चाहते हैं देश के लिए। राहुल जी? जी। अच्छा, स्मार्टफोन चलाती हैं कि नहीं? नहीं, हम तो नहीं चलाते स्मार्टफोन, मेरे लड़का लोग चलाते हैं। बाल बच्चा सब कितना है? 7। 7 बाल बच्चा? 7 बाल बच्चा? 7 बाल बच्चा? 7 बाल बच्चा? यस। तो गरीबी नहीं आएगी तो कैसे आएगा इतना बाल बच्चा? अब सब अल्लाह का दिया हुआ है मैडम, सब अल्लाह का दिया हुआ है मैडम, सब अल्लाह का दिया हुआ है मैडम, सब तो अल्लाह का देन है ना। वो गरीबी किसका देन है? गरीबी तो मतलब देना ही है मोदी जी का। गरीबी मोदी जी की देन है। आपण तर 4-5 पोरांना जन्म देण्याबाबत बोलत होतो, पण या अम्मीजानला तर तब्बल 7 लेकरं आहेत। बरं, ही लेकरं तर अल्लाची देण आहे। मग घरवाला काय कोयबा खेळत होता दिवस रात्र? अहो, तो काही खेळू देत, कोयबा खेळो नाहीतर कबड्डी खेळो, आपल्याला काय त्याचं। पण महागाई कुणी वाढवली किंवा महंगाई किसकी देन है? तर मोदी जी की है। बच्चे तो अल्लाह की देन है। हे अतरंगी उत्तर बाहेर येतं यांच्या तोंडून। मित्रांनो, हा जो व्हिडिओ पाहिलात तुम्ही तो आमच्या उत्तरेतल्या भगिनी आहेत अर्चना तिवारी, त्यांच्या राजधर्म या अतिशय लोकप्रिय चॅनलवरचा व्हिडिओ आहे। देशात काय चाललंय हे समजून घ्यायचं असेल तर राजधर्म पाहणं आवश्यक ठरतं। प्रसंग बिहारमधला आहे, जिथं दिल्लीत राहुल गांधीला पंतप्रधान बनवण्यासाठी इथं आरजेडीला म्हणजे आरजेडीच्या तेजस्वी यादवना मतदान केलं जाते। तेजस्वी यादव हे स्वतः उमेदवार नसले तरी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला इथं भरभरून मतदान केलं जाईल। बिहारमध्ये हा ट्रेंड आहे। उत्तरेतल्या अनेक राज्यातही हे धार्मिक ध्रुवीकरण जबरदस्त केलं गेलेलं आहे। त्यात सॅम पिट्रोडाच्या त्या सुपीक डोक्यातून आलेली कल्पना राहुल गांधी सगळीकडे मांडत फिरतोय। इनहेरंट टॅक्स किंवा वेल्थ रिडिस्ट्रीब्युशन ही कल्पना काय आहे, कशावर आधारित आहे? समाजवादाचा, साम्यवादाचा नवा प्रकार तर नाही ना? हे कोण तपासणार? पण या कल्पनेमागचा अंतस्थ हेतू काय हे आधी समजून घ्यायला हवं, ते आपण समजत नाही आहोत। 2024च्या मोदी विरोधातल्या महत्त्वाच्या निवडणुकीत अब नाही तो कब नाही हे समजून चुकलेली ही जी काय काँग्रेस आहे, आता 100% मुस्लिम कार्ड खेळायला लागली। इथं आपण 80% विरुद्ध 20% अशा सामन्याची परिकल्पना करत असतो, स्वप्नरंजनात गुंतलेलो असतो, तेव्हा तिथं 20% वाले प्रॉपर मशिनरी लावून त्यांचं काम करतायत। मागच्या 5 वर्षात त्यांच्या 20%ची कोणी मोजदाद केली आहे का? जनगणना झाली आहे का यांची? त्या माहितीचं डेटा ॲनालिसिस केलं गेलंय का? तर आपल्याकडून हे झालं असणं अशक्य वाटतंय। पण ओवेसी सारख्या मुस्लिम नेत्यांकडून हे कार्ड खेळताना या डेटाचा, या माहितीचा वापर मोठ्या चालाखीनं केला गेलाय। आज आपण हैदराबादमध्ये माधवी लतांसारखी उमेदवार जी आहे ती ओवेसीला टक्कर देते हे बघून खुश होतो इथे, पण त्या खरंच जिंकून येतील का यावरही कधीतरी भानावर येऊन विचार केला पाहिजे, भावनेच्या भरात नाही। ओवेसी रस्तोरस्ती आपल्या समाज बांधवांच्या बीफ विक्रीच्या, गोमांस विकलं जातं त्या मटणाच्या दुकानासमोर जाऊन त्या दुकानाच्या नावानं जिंदाबादच्या घोषणा देतो, काटते रहो खाते रहो अशा वल्गना करतो। हा एक प्रकारचा धार्मिक उन्माद नाहीये का? पण हेच छोटे छोटे मुद्दे त्याला निवडणुकीत मतं मिळवून देणार, कट्टर लसणाच्या कांड्या लाईन लावून मतदान करणार। हैदराबाद लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद ती कितीशी? टी राजा सिंग या एकमेव आमदाराच्या त्याच्या त्या गोशामहल मतदारसंघाव्यतिरिक्त त्याचा बाहेर कितपत प्रभाव आहे याचा विचार न करता ते उर्वरित 6 विधानसभा मतदारसंघातल्या MIM आणि काँग्रेसी मतांचा मुकाबला कसा करणार यावर विचार करायला हवा। त्यात काँग्रेसनं हैदराबादमधली हवा बघून आपला उमेदवार मागे घेतलाय, ओवेसींना पाठिंबा दिलाय, हे झालं एक उदाहरण। बिहारमधल्या मुस्लिम मोहल्ल्यातही वेगळं वातावरण नाहीये। मग हे असे जे छोटे छोटे पॉकेट्स भारतभर बनवले गेलेत त्यांच्या एक गठ्ठा मतदानाचा असर हा मोदी विरोधात नाही तर हिंदू विरोधात होऊ शकतो। 2014 ते 2024 या 2 टर्ममध्ये मोदींनी सगळ्याच जाती धर्मांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केलाय,
पण या विशिष्ट जमातीला जे बोचतंय ते 370 कलम हटवणं, अयोध्येत राम मंदिर उभारलं जाणं, काशीत ज्ञानव्यापीचा निकाल हिंदूंच्या बाजूला लागणं. आज त्या मुस्लिम महिलेची तीव्र इच्छाशक्ती बघितली तर लक्षात येतं की यांना वास्तवाची जाण नाहीये, पण ब्रेन वॉशिंग झाल्यानंतर किसको वोट डालना हे बरोबर समजतं त्यांना. 7-7 बच्चे कशासाठी? तर 2047ला गजवाय हिंद करायचंय, त्याची तयारी नको का? 7-7 बच्चे यासाठी हवेत की एक गठ्ठा मतदान करून हिंदुत्ववादी मोदीला हरवायचंय. मुसलमान एवढ्या तीव्रतेनं हे सरकार खाली खेचायला सरसावले आहेत की विचारता सोय नाही. यांच्या मिसरूडही न फुटलेल्या पोराटोरांमध्ये केवढी मस्ती आहे पहा. इस बार जो आएगी सरकार आए, कांग्रेस आए, हमारे दिल की यही है. दिल में तो और कुछ भी है. दिल में और कुछ भी है, बहुत कुछ है, बवाल मचाना है. जब तक आपकी सरकार है आप जो कर सकते हो, मस्जिद तोड़कर मंदिर बनाओ, जो कर सकते हो आपकी मर्जी, आपकी सरकार है. जब हमारी सरकार आएगी पुराना वाला दौर वापस ला देंगे. मगर अभी मुसलमान बस किसी बात पर चुप है, जिस दिन अपनी पे आएगा ना दावा कर देगा. तुम्हारी सरकार कौन सी है? तुम कह रहे हो कि अभी हम चुप हैं, जब सरकार आएगी. ऐसी कौन सी सरकार है आपकी? राहुल गांधी बन जा, बढ़िया जो बात है. दुसऱ्या बाजूला आपण जानेवारीत अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करून गंगा नहा लिए. अब आगे क्या बचा है, नाही क्या? जी राम लहर जानेवारीत अयोध्येतून निघाली होती ती फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 3 महिन्यात विरळ का झाली? 500 वर्षांनंतर रामलल्ला मुक्त केला, त्याचा जन्मोत्सव रामनवमी किती जोरात साजरी व्हायला हवी होती, झाली का? तर नाही. मित्रहो, आखाती देशात विशेषतः दुबईत सगळ्यात मोठी कम्युनिटी ही भारतातल्या केरळातून आलेले मल्लू मुसलमान. हे लोक इथं वेगवेगळे धंदे करतात, लिटरली धंदे करतात. हे लोक मागच्या 2 दिवसांपासून तात्काळ विमान तिकीटं काढून भारतात परततायत. कशासाठी? KMCC म्हणजे केरला मुस्लिम कल्चरल कम्युनिटी या संस्थेनं इथल्या सामान्यातल्या सामान्य कामगाराला त्याला न परवडणाऱ्या किमतीची फ्लाईट तिकीट्स तीही तात्काळमध्ये काढून दिलेली आहे. कशासाठी? एका दिवसात 20 लाख केरळी मुसलमान हे एक गठ्ठा मतदानाला भारतात उतरलेत. विचार करा, भारताबाहेरच्या हिंदू विरोधी शक्तींना आपला हिंदुस्थान सशक्त होताना पाहवत नाहीये. त्या शक्ती आता एकवटल्यात. त्यांना सत्तेत इंडी अलायन्स हवी आहे. असं झालं तर हा देश पुन्हा भ्रष्टाचारांच्या हाती जाईल. आज कुठे आपण सुबत्तेकडे निघालो आहोत, ते पुन्हा 10 वर्ष मागं का जावं लागेल याचाही विचार करा. पण हे ज्याच्या कानी कपाळी ओरडून सांगतोय ना मी, तो हिंदू 2014 पूर्वीही झोपला होता. 2014ला त्याला थोडीशी जाग आली आणि सत्ता बदलली. तोच हिंदू आता सुस्तावलाय, परत निद्रावस्थेत गेलाय. कारण त्याला खात्री आहे आएगा तो मोदी, और जो करना है वो करेगा भी मोदी. पण तुमचा शत्रू मात्र तेव्हाही जागा होता, आजही जागा आहे आणि उद्याही जागा राहील. लक्षात घ्या. अकेला मोदी क्या क्या करेगा नाही म्हणायला मोदींनी जे मागच्या 10 वर्षात करून दाखवलं ते अभूतपूर्वच आहे. पण ते टिकवणं, ते वाढवणं हे तुम्हा आम्हा हिंदूंच्या हातात आहे. आपण झोपलो किंवा जात-पात, समाज, आडनाव या प्रलोभनांमुळे हिंदू हिताच्या विरोधात जात भलत्याच विचारसरणीला मतदान केलं तर अगदी या वेळेसच होईल असं नाही, पण भविष्यात खरोखरच राहुल गांधी तुमच्या संपत्तीचं रिडिस्ट्रीब्युशन करण्याच्या नावाखाली तुमची संपत्ती अल्पसंख्याकांच्या घशात घालेल हे नक्की. हे होऊ द्यायचं नसेल तर अबकी बार 400 पार झालंच पाहिजे. सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा भाजपा आणि NDA गाठेलच, पण 400 पारच्या घोषणेमागे नक्कीच मोठी योजना दडलेली आहे. त्या योजनेच्या सफलतेसाठी आपण उदासीन हिंदूंनी मोठ्या प्रमाणात एक गठ्ठा मतदान हे हिंदू हित जपणाऱ्यांनाच करायला हवं. नाहीतर ती शेंबडी पोरं जशा धमक्या देत आहेत ना व्हिडिओत, त्या धमक्या सत्यात उतरायला वेळ लागणार नाही. उत्तिष्ठ तर जाग्रत, जागे व्हा, रात्र वैऱ्याची आहे. रात्र नाही तर दिवसही वैऱ्यांचेच आहेत. सध्या एवढंच सांगतो आणि थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.